आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्रसाद होता ना गौरीजी? गौरीजी काय सर? थांबा थांबा, इथे मार्केट आहे. इथे का सर? हॅलो, काय म्हणताय रुद्र शेठ? जमताय का? काय करताय? भाव भाव हो, भावच करतोय. आज मला कळतंय कुठली भाजी कुठे चांगली मिळते आणि भाव काय असतो. अरे पण माझ्या मनात काय चाललंय ते त्यांना कळत नाहीये रे. ऐक ना पुष्पा, मला नाही वाटत काही होईल. अरे चिल भाई चिल. अरे तुझ्याकडे भरपूर वेळ आहे. मस्त फिरून निवांत सांग. हे बघ, जिथे जमेल तिथे सांग. मार्केटमध्ये सांग, गाडीवर सांग. बरं नाही जमलं तर अख्ख्या नाशिक शहरात कुठेही फिर. पण हे बघ, तू काही करून आज प्रपोज करायलाच हवंयस. मेरी लाज रख ना यार. हा, तू बोलल्याशिवाय यायचं नाहीयेस परत. तुला शपथ आहे माझी. ऐक रे बाबा. हॅलो, ऐक. खूप जास्त आहे हो. अर्धी नाही का याचा? गौरीजी, म्हणजे अजून बाकी आहे का? नाही, एक मिनिट. हा, कोथिंबीर फक्त बघून घेते. अर्धी तयार आहे देखील. Thank you.
गौरीजी मला ना मी खूप प्रयत्न करतोय पण तांदळाचे कप आपण मी तिथे मागेच राहिलो. मी काय म्हणतो सगळेच घ्या ना. रुद्र सर तुमचं काहीतरी काम होतं ना? नाही ठीक आहे नंतर करतो मी. अहो असं कसं, मला खूप छान भाज्या मिळाल्या, तुम्हाला पण हवं ते मिळेल. नाही हरकत नाही मी नंतर करतो. चला आपण नक्की ना? हो. गौरीजी माझ्या मनात एक गोष्ट होती. बोला ना. नाही म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात, म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अच्छा. मी काय बोललोच नाही. बोला नाही का तुम्ही? मला असं वाटलं तुम्ही काहीतरी बोललात, दुसरंच काहीतरी ऐकलं वाटतं. गौरीजी मला तुम्हाला सांगायचं होतं, मला तुम्ही खूप आवडता. म्हणजे आत्ता असं नाही, आधीपासून खूप आवडता. तुमचं सोबत असणं मला छान फिलिंग देतं. असं वाटतं तुम्ही सतत माझ्या आसपास हवं. बरेच दिवस माझ्या मनातलं तुम्हाला विचारेन म्हणत होतो, पण हिम्मत नव्हती होत. आता म्हटलं विचारूनच टाकूया. गौरीजी तुम्ही मला आयुष्यभरासाठी सोबत कराल? तुम्ही हवं तर वेळ घ्या, नंतर सांगा, पण कराल ना मला सोबत? हां हां नाही म्हणजे करेन. खरंच? हो म्हणजे सहज शक्य झालं तर खरे. क्या बात है भाई, अभिनंदन, तू गौरीजींशी बोललास. वाह वाह वाह. अब इस दुनिया की कोई भी ताकत तुम दोनों को जुदा नहीं कर सकती. जिंकलस भावा, जिंकलस. मला तर इतका आनंद झाला ना हे ऐकून की काय सांगू. ए पण तू गौरीजींशी नक्की काय बोललास? मला तर वाटलं बोलायची संधी मिळत नाही म्हणून नाशिकच्या बाहेर गेलात की काय. सांग ना काय म्हणालास? काय बोलणार, जे बोलायचं होतं तेच बोललो, बाकी काही नाही. ओ मिस्टर मजनू,
माझ्यासमोर काय नाचतोयस? सांग ना काय म्हणालास? मी विचारलं मला सोबत कराल का, तर हो म्हणाल्या. वा, मला ना खरंच वाटत नाहीये हे इतक्या सहज झालंय सगळं. बघितलंस, तू विनाकारण घाबरत होतास. अरे प्रेमात बोलल्याशिवाय समोरच्या मनातलं कळणार कसं? मी खरंच खूप खुश आहे. मला ना पॉझिटिव्ह वाईब्स येतच होत्या की सगळं छान होणार आहे. आय एम रिअली हॅपी फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन. येऊ का? ज्यूस आणलाय. ज्यूस का, कशासाठी? त्यांनी एवढं आणलंय प्रेमाने तर घे ना. ते गाडीवर तुम्ही विचारलत ना सरबत कराल का, म्हणून तर आणलंय. अच्छा, बोलला नाहीत का तुम्ही? मला असं वाटलं तुम्ही काहीतरी बोललात. दुसरंच काहीतरी ऐकलं वाटतं. सरबत मी कधी म्हणालो? अहो असं काय करता रुद्र सर? ते गाडीवर मला नीट ऐकू येत नव्हतं ना, म्हणून मी विचारलं काय. तर तुम्ही मोठ्याने म्हणालात ना कराल ना सरबत, म्हणून आणलं मी सरबत. तुम्हाला सरबत नको होतं का? दुसरं काही हवं होतं का? सॉरी, आम्हाला ते गाडीवर नीट ऐकता नाही आलं ना, म्हणून. सरबतच हवं होतं. नक्की ना? हो. पिऊन घ्या. सरबत आणि सोबत हे एवढ्या जवळचे शब्द आहेत, मला आज कळलं रे. इथून पुढे सरबतही मागू नकोस आणि सोबतही मागू नकोस. डायरेक्ट आय लव्ह यू म्हण, कळलं? सोबत, सरबत, सोबत. मी सोबतच म्हणालो. मग पी सोबत. पुष्पा मामा, आई काय झालं बाळा, भूक लागलीये का तुला? नाही. आई तू मार्केट मध्ये गेली होतीस का? हो का ग? तुला मार्केट आवडलं? आता त्यात काय आवडण्यासारखं? मी काय पहिल्यांदा गेले होते का? पार्टनर सोबत गेली होतीस ना? हो का? मग कसं वाटलं मार्केट मध्ये? अगं ती काय बाग आहे का? कसं वाटलं काय विचारतेस? म्हणजे पार्टनर बरोबर बागेत गेले असतीस तर छान वाटलं असतं.
बिट्टी, काही काय बडबडतेस? मला वाटतंय तू काही खाल्लं नाहीयेस म्हणून तू एवढी चिडतीयस. पाटलांनी तुला काही खायला नाही दिलं का? अगं आम्ही काय हॉटेलमध्ये गेलो होतो का बाया? काही काय विचारते ग? हा पण नाही विचारला. ते बाहेर काय कॉफी पितात ते पण नाही विचारलं. बिट्टी, अगं ते का विचारतील? मी माझ्या कामासाठी गेले होते आणि ते त्यांच्या कामासाठी. भाज्या घेतल्या आणि आलो. हा रुद्र काय पिशव्या उचलायला गेला होता का? एवढी चांगली संधी घालवली हातातून. असं कसं काय वागला पार्टनर? तुला चहा किंवा कॉफी पण नाही विचारलं. बोलला तरी का तुझ्याशी? बिट्टी, आम्ही काही ट्रिपला गेलो होतो का? मी माझं काम केलं, त्यांनी त्यांचं काम केलं आणि आलो भाज्या घेऊन. तू प्रश्न विचारू नकोस बरं, काम करू दे मला. बोल नंदा. अहो, आज मला वसू भेटली होती. वसू? अहो, माझी मैत्रीण वसुंधरा. नाही 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 लक्षात येते. अहो, असं काय करता? माझी लहानपणीपासूनची मैत्रीण. मी सांगायचे बघा तिच्याबद्दल. खूप डॅशिंग आहे. अहो, मी कितीदा तरी बोलले तिच्याबद्दल. वसुंधरा सूर्यवंशी. अरे हो 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 हो, आत्ता आत्ता लक्षात आलं माझ्या. इतक्या वर्षांनी तुम्ही भेटल्या म्हणजे गप्पांचा डाव रंगला असेल तुमचा, नाही का? नाही हो, तिच्या बाबतीत एक वाईट गोष्ट घडली. काय झालं? तिच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय. मी काय म्हणते, मी जाऊन बघून येऊ का त्याला? नंदिनी, अगं त्यात विचारण्यासारखं काय? जाऊन येतो. अशा प्रसंगी माणसाने एकमेकांच्या मागे उभं राहायला हवं, तरच खरी मैत्री ना. आणि ह्या प्रसंगी एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या कामीने आली तर काय उपयोग आहे? जाऊन येतो. बरं, सांगते तसं वसूला. बर. तुम्ही माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलं. अरे त्यात काय? ठेवू फोन? हो ठेव. काळजी घे तुझी. हॅलो नंदे. वसू, मी येतेय सुंदरला भेटायला. खरंच येतेयस? हो. हे कळल्यावर मला इतकं बरं वाटलंय सांगू. काय झालं वसू? माझी नंदा आज बी माझ्या पाठीशी उभी आहे हे ऐकून भरून आलं बघ. इतक्या वर्षात आपलं भेटणं नाही, बोलणं नाही. मला वाटलं मला विसरलीस का काय तू? अगं वसू, लहानपणी सावली सारखी माझ्या सोबत असायचीस. प्रत्येक अडचणीत माझ्यासाठी धावून यायचीस. मग आज तुला माझी गरज असताना मी कशी विसरेन तुला वसू? मैत्रीण लांब असली तरी मैत्री टिकून असते हे दाखवून दिलंस बघ तू. नंदे खरंच ये, मला लई गरज आहे तुझी. सुंदरला बी तुला भेटून बरं वाटेल. वाटायलाच हवं. आपण दोघी मिळून ठणठणीत बरा करू बघ त्याला. काय? वय वय. बर, येते मग मी. हा,
गौरीजी, तुम्ही मला आयुष्यभरासाठी सोबत कराल? हा, नाही म्हणजे करेन. खरंच? हो, म्हणजे सहज शक्य झालं तर करेन. अक्कल आहे का तुला? मूर्ख, अनाडी, अनरोमॅन्टिक. काय झालं तुला? काय झालं? अरे एवढा प्लॅन करून तुला गौरीजींसोबत पाठवलं, तू साधं बोललाही नाही. अरे मी बोललो, पण आता त्यांना ऐकू नाही गेलं, मी काय करू? अरे किमान त्यांना ऐकू जावं यासाठी तरी प्रयत्न करायचे होते. गाडीवर कोण बोलतं रे? तुलाही माहितीये, चालू गाडीवर मागच्या माणसाला नीट ऐकू जात नाही, तरी बोललास. जरा शांत ठिकाणी बोलायला काय प्रॉब्लेम होतो तुला? आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, डेटवर नाही. अरे पण एखादं हॉटेल, गेला बाजार, चहाची टपरी, ती तरी शोधायची. तिथे थांबून बोलला असतास. तू साधं त्यांना चहाही विचारला नाहीस. काय? अरे पैसे नव्हते तर मला फोन करायचा, मी दिले असते. झालं तुझं? झालं? तुला काय वाटतं रे, मी प्रयत्न नसेल केला बोलायचा? मी जेव्हा प्रयत्न करायचो ना, तेव्हा भाजी घ्यायला निघून जायच्या.